पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आलेत। कृषी क्षेत्रात एआयच्या वापरावर चर्चा झालेली आहे। पुणे साखर संकुल इथं बैठक सुरू आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेही या बैठकीला हजर आहेत। तर 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा शरद पवार आणि अजित पवार यांची ही भेट होतीये। शरद पवार आणि अजित पवार पुण्यामध्ये एकाच मंचावर आलेले आहेत। कृषी क्षेत्रात एआयच्या वापरावर या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। पुणे साखर संकुल इथं ही बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटेही उपस्थित आहेत। तर या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत। निलेश, येत्या 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पवारांची भेट होतीये। आज एकाच मंचावर पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार पाहायला मिळाले। खरं तर महत्त्वाचा विषय आहे या प्रकरणामध्ये। आता साखर संकुल आहे या ठिकाणी बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाचं म्हणजे कृषी विभागामध्ये एआय टेक्नॉलॉजी वापरून कशा प्रकारे शेतीचं उत्पन्न वाढवता येईल यासाठी या ठिकाणी बैठक सुरू आहे। या ठिकाणी एआय टेक्नॉलॉजीचे काही अधिकारी आलेले आहेत आणि ते कृषी अधिकाऱ्यांसह आणि शेतकऱ्यांना एआय टेक्नॉलॉजीची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित या एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा जो निर्णय आहे तो घेण्याची शक्यता आहे। कारण कृषी मंत्र्यांच्या समोर या ठिकाणी एआय टेक्नॉलॉजीचं प्रेझेंटेशन आहे ते दाखवण्यात येत आहे। पावसाचा अंदाज किंवा जमिनीचा कस या सगळ्याची माहिती जी आहे ती एआय टेक्नॉलॉजीच्या मार्फत कशी शेतकऱ्यांना देण्यात येईल या संदर्भात या ठिकाणी बैठक जी आहे ते सुरू आहे आणि या बैठकीमध्ये कदाचित एआय टेक्नॉलॉजीच्या बाबत निर्णय येण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार आणि कृषी मंत्री कोकाटे हे सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।